नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. प्रथमतः वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पत्रकारितेचा आयाम जोडून सामाजिक परिस्थितीला चौथा स्तंभ म्हणून जोडणारी ही पत्रकारिता आणि पत्रकारितेच्या माध्यमातून जे सामाजिक प्रश्न उचलण्याचे दायित्व आमच्या खांद्यावर आहे, त्यानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा. सध्या राजकारणाचे वारे ज्या पद्धतीने वाहू लागलेत आणि बीड नगर परिषद ही महाराष्ट्रातली केंद्रीय बिंदू नगर परिषद म्हणून पाहुलं उदयास आली. कारण या नगरपालिकेचे चित्र ज्या पद्धतीने बदलत गेले आणि ज्या पद्धतीने या नगरपालिकेची भूमिका बदलत गेली, त्यामुळे सामाजिक परिप्रेक्षामध्ये कशा पद्धतीनं या नगर परिषदेचं चित्र समोर येईल याकडे सगळ्यांची प्रतीक्षा वाढलेली आहे. मित्रांनो, काही समीकरण जरी जोडण्याचा प्रयत्न केला तरी क्षीरसागरांशिवाय हे समीकरण जोडण्यात कुणालाही यश मिळणार नाही. कारण की जनतेने परिस्थितीच तशी करून ठेवली. योगेश क्षीरसागर असो किंवा संदीप क्षीरसागर, आज सत्तेच्या समीकरणामध्ये ज्या पद्धतीनं या दोघांनी वाट रोखली आहे ना, आणि ज्या पद्धतीनं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या भूमिकेत गेल्या 5 वर्षापासून क्षीरसागर मुक्त बीड करण्याच्या मागे ज्या पद्धतीचा अट्टहास सुरू आहे, खऱ्या अर्थानं आता या दोघांना संधी आहे. क्षीरसागर मुक्त व्हायचंय का क्षीरसागर युक्त व्हायचंय? कारण की अस्तित्वाची लढाई येऊन ठेपलेली आहे. भले तुमच्या समीकरणामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं वलय रचले जात आहेत, परंतु सगळे हे वलय फसवे आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत. आणि हे स्वार्थ सिद्धी झाली की पुन्हा जैसे थे तसे, कारण की बटोंगे तो कटोंगे असं योगी नेहमी म्हणतात आणि ते वाक्य खरं आहे. आज तरी ते क्षीरसागरांच्या संदर्भात योग्य भूमिका आहे. कारण की बटोंगे तो कटोंगे, कारण की अस्तित्व जपण्यासाठी, पुढच्या परिस्थित्या सावरण्यासाठी जर तुम्ही विभक्त झालात तर पुढच्या भूमिका ही विभक्त होणार आहेत. आणि ते तुम्हाला आता या नगरपालिकेत चांगल्याच पद्धतीनं पोळालाय. ज्या पद्धतीनं तुष्टीकरणाच्या भूमिकेतून साकारलेली ही निवडणूक ज्या पद्धतीनं आपल्या पत्त्यावर पाडून घेण्यात विरोधक हे यशस्वी झाले, तर दुसरीकडे ज्या पद्धतीनं निसटता का हुकवल होईना, पण दोन्ही क्षीरसागरांच्या हातात चाव्या देण्याचं मात्र काम या बीडकरांनी केलेलं आहे. भलेही संदीप क्षीरसागर हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून लढले असतील किंवा योगेश क्षीरसागर हे भाजपकडून लढले असतील, पण राजकारणाच्या गणितामध्ये, राजकारणाच्या बेरजेमध्ये कधीही तडजोडी कशा पद्धतीने होतील आणि कशा पद्धतीनं समीकरण बांधले जातील याची कसलीही मापदंड ठरवून दिलेली नाहीयेत. त्याचं सगळ्यात मोठं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे महाविकास आघाडी. या शिवसेनेचा हिंदुत्वाचा विषय ऐरणीवर टांगून सत्ता मीमांसेसाठी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादींसोबत युती केली, तसा पवार साहेबांनी आधीच दाना टाकून ठेवला होता. जेव्हा भाजप आणि शिवसेना ही युतीमध्ये होते आणि जेव्हा भाजपला मतांची गरज पडत होती, तेव्हा बिन आवाजी मतदानाने भाजपनं आपलं सत्ता समीकरण स्थापन केलं. त्यावेळेस पासून पवार साहेब हे अशा पद्धतीचे दाणे नेहमी राजकारणाच्या पटलावर टाकत राहतात. त्यामुळं परिस्थिती अस्थिर होते आणि समीकरण कसे बांधावे आणि कशा पद्धतीने राजकारणाची भूमिका बदलावी हे पवार साहेब नेहमीच आपल्या राजकारणातून सांगत आलेले आहेत. वास्तविक परिस्थितीमध्ये आज पवार साहेबांच्या भूमिकेची बीडकरांना खूप मोठी गरज आहे, विशेषतः क्षीरसागर परिवाराला. ज्या पद्धतीने पवार साहेबांनी फेकलेले अनेक डाव त्यांच्या राजकारणात त्यांना अधिक प्रबळ बनवतात, त्या पद्धतीनं सध्याच्या परिस्थितीत जरी विभक्त असले असताना सुद्धा ज्या पद्धतीचे 15 आणि 12चा जो कौल जनतेने ह्यांच्या बाजूने दिलाय आणि त्याचं बेरीज होते 27, आणि या 27चं गणित विरोधकांना म्हणजे आज जे सत्ताधाऱ्यांना जमवणं शक्य नाहीये. कारण की ज्या समीकरणात उतरले होते ते समीकरण त्यांना योग्य पद्धतीने मांडता आलेलं नाहीये. आणि यामुळेच आज खऱ्या अर्थानं उपनगराध्यक्षाचा जो पेच फसलाय आणि उपनगराध्यक्षासोबत ज्या समित्यांचा पेच फसलाय, त्या समित्या सगळ्या या 27 या गणितावर अवलंबून आहेत. त्यामुळं सामाजिक परिप्रेक्षामध्ये कोणी काही म्हणू, परंतु सध्याच्या परिस्थितीला तरी क्षीरसागरांसमोर
बटोंगे तो कटोंगे हाच अभिप्रेत वाक्य महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळं सामाजिक परिप्रेक्षामध्ये किंवा राजकीय वर्तुळामध्ये जर अस्तित्व टिकलं तर पुढचे वर्तुळ टिकवता येतील हे मात्र निश्चित असतं. आणि हे निश्चितच जपण्यासाठी हे सामाजिक परि 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 परत एकदा वलयांकित करण्यासाठी क्षीरसागरांना या सगळ्या भूमिकेला समोर आणावंच लागेल. कारण की परिस्थिती तशी होऊन बसलेली आहे. कारण की संदीप क्षीरसागरांचा जो कोर्ट वोटिंग होता आणि ज्याच्या जीवावर संदीप क्षीरसागरांना या बीडच्या नगराध्यक्षाच्या चाव्या हातात येतील असं समीकरण बांधलं होतं, ते समीकरण पूर्ण निसटलंय. आणि आता योगेश क्षीरसागर अशा पक्षात जाऊन बसले की त्या पक्षामध्ये त्या समीकरणाशी कधी म्हणजे बीडच्या समीकरणाशी तर कधी तडजोड होणार नाही. भले भारताच्या समीकरणाशी काही हो, पण बीडच्या समीकरणाशी कधी तडजोड होणार नाही. कारण की त्या विचाराचा नगराध्यक्ष बीड म्हणजे या भूमिकेत बसवणं जोपर्यंत शिवसेनेच्या त्या जुन्या काळाच्या मध्ये बीड जात नाही, जोपर्यंत तो भगवा विचार, तो भगवी लहर जोपर्यंत बीडमध्ये मुक्तपणे वाहत नाही, तोपर्यंत क्षीरसागर म्हणजे भाजपचा नगराध्यक्ष बीडमध्ये पुनर्स्थापित होणं हे शक्य नाही. त्यामुळं या सगळ्या बेरजा केल्या तर आज क्षीरसागर हे बेरजेत आहेत. पण ही बेरीज वजाबाकी होऊ शकते. कारण की जर ह्या दोन्ही समीकरणामध्ये क्षीरसागरांनी आपला अहमपणा कायम ठेवला आणि या अहमपणाच्या माध्यमातून ज्या काही विरोधकांनी रचलेले जे षडयंत्र आहेत ते सार्थकी करण्यासाठी हा अहमपणाच खऱ्या अर्थानं तुमच्या पायावर धोंडा पाडणार आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं वर्तुळ टिकवण्यासाठी आणि अस्तित्व पुढे वाढवण्यासाठी या वर्तुळाला, या अहमपणाच्या वर्तुळाला तोडणं गरजेचं आहे. आणि आपल्या पद्धतीनं सामाजिक परिप्रेक्षामध्ये परत सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवून सर्वसामान्य माणसाची काय सेवा करता येईल, सर्वसामान्य माणसाला काय न्याय देता येईल, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न ऐरणीवर कसे आणता येईल, याकडे जर यावेळेस जर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं परत एकदा कमबॅक होण्याची शक्यता जास्त वाटते. पण प्रश्न आहे तो अहमपणेचा आणि योगींच्या त्या ब्रीद वाक्याला लक्षात ठेवण्याचा. बटोगे तो कटोगे, बटोगे तो कटोगे या वाक्यामध्ये खूप काही दडलेलं आहे, खूप काही बोलून जातो. वाक्य जरी छोटं असेल ना तरी या समीकरणामध्ये ताठ मानेने सत्ता समीकरण आपल्या हातात ठेवण्यासाठी हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने खूनगाठ बांधायची गरज आहे. भले काही असो, बीडच्या राजकारणात ज्या पद्धतीचे वारे वाहू लागलेले आणि ज्या पद्धतीच्या भूमिका वाढवू येऊ पाहत आहेत, जर त्याला तोडायचं असेल तर निश्चितपणे या दोघांनाही एकत्र येऊन आपल्या सत्याच्या समीकरणामध्ये परत एकदा आपल्या अस्तित्वाला सामाजिक परिप्रेक्षामध्ये मांडण्याची गरज आहे. आणि त्याशिवाय बीडच्या सत्ताकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये ज्या पद्धतीनं यांची कोंडी झालेली आहे ती कोंडी खऱ्या अर्थाने निसटेल. कारण की मागच्या परिस्थितीमध्ये आम्ही पाहिलंय, परळीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती. बहीण भाऊ विभक्त होते तोपर्यंत सगळ्यांचं फावलं नाही, त्या पद्धतीच्या परिणिती वापरून त्या परळीतला राजकारण दूषित करण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा हे बहीण भाऊ एकत्र आले तेव्हा नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीच्या सुसूत्रबद्धतेच्या गुलाल या दोन्ही बहीण भावंडांना लागलाय आणि राजकारणाची समीकरण कशा पद्धतीने बदलत गेली, जे धनंजय मुंडे अडगणीला पडून राजकारण त्याचं अडगणीला राजकारण पडलं होतं, आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या सत्ता समीकरणामध्ये किंवा वलयांकित मध्ये कशा पद्धतीनं त्यांना विचार केला जातोय याचाही थोडासा अभ्यास या क्षीरसागर कुटुंबियांनी केला पाहिजे. कारण की या सगळ्या गोष्टीमध्ये आजपर्यंत ज्या पद्धतीच्या भूमिका वापरून बीड जिल्ह्याची मुठमाती करण्यात आली ना, त्या मुठमातीचं सगळ्यात मोठं कारण आहे तो बटोगे तो कटावगे. आणि खऱ्या अर्थानं जर बीड जिल्हा वाचवायचा असेल, बीड शहराची जर पुनर्रचना चांगल्या पद्धतीने करायची असेल तर ज्या पद्धतीने आता तर नगराध्यक्षपद हातात नाहीये, पण उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून बरंच काही समीकरण मांडता येतील, बरेच गणित जुळवता येतील आणि या सामाजिक परिप्रेक्षामध्ये विभक्त असणाऱ्या विचारांना परत एकदा जोडण्यासाठी एक खूप मोठी सुवर्णसंधी विचार दोन्ही भावांचा आहे. त्यांच्यावरच सोडून देऊ. बटोगे तो कटोगे होत आहे का सामाजिक परिप्रेक्षामध्ये जोडीनं एकत्र येऊन सामाजिक परिघांना परत एक नवीन वलय देण्याचा प्रयत्न करताय.
व्हिडिओ आवडला असेल तर आपलं मत 100% मांडा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.